नमस्कार. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार नाही, तर हो, खरं आहे. लाडक्या बहिणींना सध्या तरी 2100 रुपये देण्यात येणार नाहीत. तर त्यामागची काय सत्ता आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आपल्याला माहितीच आहे, निवडणुकीच्या अगोदर राजकारणी लोक खूप घोषणा करतात. जसं की महाविकास आघाडीने म्हटलेलं होतं की जर का आमचं सरकार आलं तर आम्ही 1500ची 3000 करू आणि 3000 रुपये प्रत्येक महिन्याला महिलांच्या खात्यामध्ये जमा करू. परंतु महाविकास आघाडी सरकार आलेलं नाही. त्याच्यामुळे 3000चा जो काही त्यांनी आवाज केलेला होता किंवा म्हणा घोषणा केलेली होती ती सध्या तरी पूर्ण होणार नाही. कारण की महाविकास आघाडी सरकार सत्तेत नाही, त्यांच्या जागा कमी आलेल्या आहेत. परंतु आपलं जे सरकार ज्यांनी ही योजना चालू केलेली होती, म्हणजेच लाडकी बहीण योजना ही ज्यांनी चालू केलेली होती ते सरकार म्हणजे महायुती सरकार. आता महायुती सरकारने निवडणुकीच्या अगोदर म्हटलेलं होतं, जर तुम्ही आम्हाला पुन्हा संधी दिली तर आम्ही 1500च्या ऐवजी 2100 रुपये करू. म्हणजे 1500 तर राहणारच आहे, परंतु आम्ही 2100 रुपये करणार आहोत. त्यातले त्यात खास म्हणजे शिंदे साहेबांनी म्हटलेलं होतं, खुद्द मुख्यमंत्री असताना शिंदे सरकारने म्हटलेलं होतं किंवा शिंदे साहेबांनी म्हटलेलं होतं, जर का तुम्ही आम्हाला पुन्हा संधी दिली किंवा आमचं सरकार पुन्हा निवडून दिलं तर आम्ही तुमचे पैसे नक्की 1500 वरून 2100 रुपये करणार. पण सध्या तरी तसं होणार नाही. मग हे केव्हा होणार तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्या अगोदर जे कोणतेही बंधू भगिनी आपल्या चॅनल नवीन असाल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की राजकारणी लोक निवडणुकीच्या अगोदर काय बोलतात आणि निवडणुकीनंतर काय बोलतात हे जाणून घेणं सुद्धा तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. जर माहिती महत्त्वाची वाटली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब कराच. तर लक्षात घ्या, सध्या तरी 2100 रुपये का येणार नाही ते मी सांगतो. लक्षात घ्या, महायुती सरकारने घोषणा केलेली होती की आम्ही 1500चे 2100 रुपये करू. हो, तर ते 2100 रुपये करतील, परंतु सध्या तरी महिलांच्या खात्यावर 2100 रुपये पडणार नाही. आता महायुती सरकारने म्हटलेलं होतं, शिंदे साहेबांनी म्हटलेलं होतं, जर का तुम्ही आम्हाला निवडून दिलं, म्हणजेच निवडणूक होती 20 नोव्हेंबरला, त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतदान झालं, तर त्यांनी म्हटलेलं होतं की 23 नोव्हेंबरला जसंही मतदान पूर्ण होईल आणि 25 नोव्हेंबरला जशी आचारसंहिता उठवली जाईल, डिसेंबरचे जे काही पैसे असतील ते आम्ही नोव्हेंबरमध्ये देऊ. म्हणजेच डिसेंबरचे जे काही 1500 रुपये असतील किंवा 2100 रुपये असतील असं समजा, परंतु 1500च गृहीत धरा, कारण की 1500च येणार आहेत, 2100 येणार नाही. त्याचं कारण मी पुढे सांगणारच आहे. तर ते म्हटलेले होते की आम्ही 1500 रुपये जे आहेत डिसेंबर महिन्याचे ते आम्ही नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये टाकू. परंतु आता नोव्हेंबर निघून गेलेलं आहे. आता ते पैसे का आले नाही नोव्हेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये याचं कारण मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर का चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला ते समजलेलंही असेल. आता येऊया आपल्या मुद्द्याकडे. लक्षात घ्या, जे आपले 1500 रुपये म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 2024 या वर्षामध्ये सुरू झाली. ज्यावेळेस सुरू झाली त्याच्या अगोदर म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हटलेलं होतं, महाराष्ट्र सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये मांडलं जातं. आता त्या फेब्रुवारी ते मार्च 2024मध्ये म्हटलेलं होतं की आम्ही महिलांच्या खात्यावर 1500 रुपये प्रत्येक महिन्याला टाकू. त्यानुसार 47,000 कोटी रुपयांचा जो बजेट होता तो महाराष्ट्र सरकारने तयार केलेला होता. म्हणजेच वर्ष 2024 आणि 2025चं अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडण्यापूर्वीचं जो काही बजेट होता तो 47,000 कोटी रुपयांचा तयार होता. म्हणजेच तो बजेट किती रुपयांना तयार होता तर 1500 रुपयांनी तयार होता. त्या बजेटमध्ये लगेच तरी बदल करता येणार नाही, म्हणजे त्या 1500चे लगेच तरी 2100 करता येणार नाही. यासाठी काय करावे लागेल तर लक्षात घ्या, 2025च्या अर्थसंकल्पाची वाट बघावी लागेल. म्हणजेच 2025च्या अर्थसंकल्पामध्ये बजेट वाढवावा लागेल. जो 47,000 कोटी रुपयांचा जो काही बजेट ठरलेला होता त्यामध्ये वाढ करावी लागेल. आता बजेट 1500 रुपयानुसार किती ठरलेला होता तर 47,000 कोटी रुपयाचा. वर्षाला आम्ही 47,000 कोटी रुपये ह्या योजनेवर खर्च करू असा तो बजेट होता. आता जो काही नवीन बजेट मांडला जाईल म्हणजे 2025चा जो काही बजेट मांडला जाईल त्यामध्ये असं करावे लागेल, असं म्हणावं लागेल की आम्ही 2100 रुपयानुसार काय जे असतील ते, मग ते 55,000 कोटी असो किंवा 70,000 कोटी असो, त्यानुसार तो बजेट मांडावा लागेल. जोपर्यंत तो बजेट मांडला जात नाही तोपर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 1500च रुपये पडत राहणार. जेव्हा कधी तो बजेट मांडला जाईल म्हणजेच 2025च्या बजेटची वाट बघावी लागेल, जो की फेब्रुवारीमध्ये मांडला जाईल. मग फेब्रुवारीमध्ये जसंही ते 2100 रुपयानुसार जर का बजेट मांडला, लक्षात घ्या 2100 रुपयानुसार मांडला, तर नाही तर जर का 1500 रुपयानुसारच मांडला, 47,000 कोटी रुपयांचाच मांडला, तर तुमच्या अकाउंटवर 2025 नंतर सुद्धा 1500च रुपये पडतील. परंतु जर का बजेट 2100 रुपयानुसार मांडला, जर का त्या पैशामध्ये म्हणजे 47,000 कोटी रुपयामध्ये वाढ केली, जर का 55,000 कोटी गेले, 60,000 कोटी गेले, तर तुमच्या अकाउंटवर महिन्याला 2100 रुपये पडण्यास सुरुवात होईल. परंतु हे कधी, जेव्हा 2025चा फेब्रुवारी महिन्यामध्ये जो बजेट मांडला जाईल, नवीन बजेट जाहीर होईल तेव्हाच. आत्तापर्यंत जसे तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला पडत होते त्याचनुसार तुम्हाला प्रत्येक महिन्याला इथून पुढे सुद्धा पुढचा बजेट मांडेपर्यंत पडणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या,
तुम्हाला किती कुणी सांगू की तुमच्या अकाउंटमध्ये आता 2100 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहेत, म्हणजे डिसेंबरमध्ये 2100, जानेवारीमध्ये 2100, फेब्रुवारीमध्ये 2100 असं होणार नाही. तुमच्या अकाउंटमध्ये जोपर्यंत नवीन बजेट मांडला जात नाही, 2025चा बजेट मांडला जात नाही, त्यामध्ये पैशांची तरतूद केली जात नाही, जोपर्यंत 47,000 कोटी रुपयामध्ये वाढ केली जात नाही, तोपर्यंत तरी तुमच्या अकाउंटवर मागील ज्या बजेटनुसार ठरलेलं आहे, मागील जो बजेट मांडलेला होता त्यानुसार जे ठरलेलं आहे त्याचनुसार तुमचे पैसे पडणार आहेत. याचं कारण तुम्हाला जर का तुम्ही हुशार असाल तर तुम्हाला समजलेलंही असेल की जोपर्यंत खर्चाची तरतूद करता येत नाही तोपर्यंत संचित निधीतून पैसा काढता येत नाही. आपली जी काही सरकारची तिजोरी आहे त्याच्यातून वाढवा पैसे काढता येत नाही जोपर्यंत त्या गोष्टीची तरतूद होत नाही. आता ती तरतूद कधी होणार? 2025च्या बजेटमध्ये. तो बजेट कधी मांडला जाणार? फेब्रुवारीमध्ये. जर त्या बजेटमध्ये म्हटलं की आम्ही 2100 रुपयानुसार पैसे देणार आहोत, 47,000 कोटी रुपयामध्ये वाढ करणार आहोत, तर तुमच्या महिन्याला 2100 रुपये देण्यास सरकार सुरुवात करेल. परंतु सध्या तरी प्रत्येक महिन्याला जसे मागील पडत आलेले आहेत, आता तुमचा जो काही 6वा हप्ता असेल किंवा 7वा हप्ता असेल तो सध्या तरी 1500 रुपयानंच येणार आहे. हा महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला कळणे खूप गरजेचं होतं, त्याच्यामुळे हा व्हिडिओ मोठा बनलेला आहे. आता तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यापर्यंत खूप महत्त्वाच्या माहिती पोहोचणे खूप गरजेचं आहे. याचं कारण म्हणजे बरेचसे लोक या माहितीपासून, या योजनांपासून अपुरी माहिती घेतल्यामुळे वंचित राहतात, अपुरी माहिती घेतल्यामुळे गैरअर्थ घेतात. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओलाही लाईक करा. आपण अशाच महत्त्वपूर्ण बातम्या घेऊन किंवा अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तरी धन्यवाद.